जन आंदोलनाचा दणका, तळोद्यातील वाढीव घरपट्टीला अखेर ब्रेक, चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रावर स्थगितीचा शेरा. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या संतापाचा अखेर विजय झाला. प्रशासक काळात करण्यात आलेल्या तब्बल 25 पट वाढीव घरपट्टीच्या जाचक निर्णयाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ स्थगिती देत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी या अन्यायकारक निर्णयाविरोधात थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाव घेत विशेष बाब म्हणून वाढीव घरपट्टी स्थगित करण्याची मागणी केली होती. या पत्रावरच शिंदे यांनी तात्काळ स्थगितीचा शेरा मारल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तळोदा ही आदिवासी बहुल व आर्थिकदृष्ट्या मागास क वर्ग नगर परिषद आहे. येथील बहुतांश नागरिक आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गातील आहेत. अशा परिस्थितीत एका खासगी यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष मालमत्तेची पाहणी व मोजमाप न करता पुनर्मूल्यांकन करून घरपट्टीत तब्बल 25 पट वाढ करण्यात आल्याचा आरोप आहे. या निर्णयामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याने शहरात तीव्र संताप उसळलाय. दरम्यान शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात पायी मोर्चा काढत वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी केली होती. प्रशासनाला निवेदन देत मागणी मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. तळोदा शहरातील वाढीव घरपट्टी संदर्भात आमदार राजेश पाडवी यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र दिले. नागरिकांचा रोष, जन आंदोलनाचा दबाव आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली. त्यामुळे तळोद्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आता संपूर्ण कर आकारणी प्रक्रियेची फेरतपासणी करून न्याय निर्णय घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जनतेचा लढा व्यर्थ गेला नाही. वाढीव घरपट्टी विरोधातील संघर्षाला मोठे यश मिळाले अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. असे असतात ज्यावर विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.